आता मी तुमका मुद्दाम एक व्हिडिओ दाखवतोय. आपल्या लोकप्रतिनिधींनी एका चॅनलला दिलेली मुलाखत जरा ऐका. प्रति अख्खा सिंधुदुर्ग रत्नागिरी सस्टेन नाही होऊ शकत. त्याच्यावर एक एक कुटुंब होईल त्या बागेचं, ते पण धोक्यात आलं आता का निसर्गामुळे. आंब्यावरती अख्खा सिंधुदुर्ग रत्नागिरी तर ह्या मत होता आपल्या नवनिर्वाचित आमदारांचा. सन्माननीय आमदारांनी असं सांगितलं की एका आंबा पिकावर रत्नागिरी सिंधुदुर्ग सस्टेन होऊ शकणार नाही, तर फक्त एकच कुटुंब सस्टेन होऊ शकता. तर मी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मुद्दाम सांगतोय, किती जणांका मी म्हणेन 10 ते 25 जणांका फक्त एक आंबा पीक तो सस्टेन करता. म्हणजे एका आंबा बागेतून ज्यावेळी आंबा बाहेर पडताना तो किमान 10 ते 25 कुटुंबांना तो रोजगार प्राप्त करून देता. आंबा पॅकिंग करण्यासाठी कार्टून बॉक्सची गरज असतात आणि ते फॅक्टरीजून असतात. एका फॅक्टरीत 20 ते 25 कामगार सहजरित्या काम करत असतात. त्या सहज 20 ते 25 कामगारांका तो सहज रोजगार प्राप्त होता. म्हणजे प्रत्यक्षरित्या त्यांना या आंबा बागेमुळे रोजगार प्राप्त झालो, आंबा पिकामुळे रोजगार प्राप्त झालो. काढणीसाठी मजूर लागतात, 20 ते 25 मजूर एका बागेत काम करीत असतात, त्यांना प्रत्यक्षरित्या हे रोजगार प्राप्त झालो. आंबा वाहतुकीसाठी गाड्यांची गरज असता, आंबा मार्केटमध्ये नेण्यासाठी गाड्यांची गरज असता, ती वाहतुकीसाठी जे स्थानिक लोकांची गाडी लागतात त्यांना प्रत्यक्षरित्या रोजगार प्राप्त झालो. आंब्यावर प्रक्रिया करणारे उद्योग असत, म्हणजे त्याचा लोणचा असा, आमरस असा, त्यानंतर आंबा पोळी असत किंवा आईस्क्रीम असत, अनेक खाद्यपदार्थ आंबो घेतलं जातात. कोल्ड्रिंक मोठ्या प्रमाणात, म्हणजे देशभरात आपण आमरसाचं कोल्ड्रिंक बऱ्याच मोठ्या ब्रँडखाली आपण विकल्या जातात. त्याच्यातसुद्धा बऱ्याच मोठ्या फॅक्टरी त्यांच्यात शेकडो कामगार काम करीत असतात. म्हणजे आंबा ह्यो फक्त एका कुटुंबाक रोजगार देणार नाही, तर तो इकोसिस्टीम आपल्या जी चालत असता, म्हणजे रोजगाराची इकोसिस्टीम आंबा पीक वर्षभरासाठी चालवत असता. या इतक्या आपल्या एका आंबा बागेचा महत्त्व असा. आणि सन्माननीय आपले आमदार सांगतात फक्त अणुऊर्जा प्रकल्प आपल्या कोकणावर लादूसाठी, आपल्या आंबा बागे, काजू बाग आणि आपल्या कोकणाच्या निसर्गाची विल्हेवाट लावण्यासाठी, फक्त आंबा पिकाक बदनाम करण्यासाठी ही केलेली कमेंट असा.